नमस्कार, मी रिपोर्टर कृष्णा गायकवाड आणि आपण बघत आहात आवाज न्यूज 24। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री नामदेव गावित यांचे नाव व खोट्या सहीनिशी अज्ञात इसमाने दिला। नाशिक जिल्हा न्यायालय तसेच पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अर्ज वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे चौकशी कामी दाखल। वडनेर भैरव पोलीस ठाणे येथून श्री नामदेव गावित यांना पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव यांचा चौकशी कामी फोन। श्री नामदेव गावित हे वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे चौकशी कामे गेले असता अर्जाची चौकशी केली। अर्ज हा 2024 ट्रॅक्टर घोटाळा प्रकरणातील आरोपी विरुद्ध श्री नामदेव गावित यांनी दिले असल्याचा भासवला आहे। परंतु सदरील अर्ज हा मी प्रत्यक्ष श्री नामदेव गावित यांनी दिलेला नाही असेही ते यावेळेस पोलीस निरीक्षक श्री प्रकाश जाधव यांना म्हटले। त्यानंतर पूर्ण चौकशी केली असता प्रकाश जाधव पोलीस उपनिरीक्षक यांनी अर्ज निकाली काढला। परंतु श्री नामदेव गावित यांनी सांगितले की माझ्या सहीचा व नावाचा कुणीही गैरवापर करू नये आणि गैरवापर जर होत असेल तर अज्ञात इसमाविरुद्ध मी लवकरात लवकर पोलीस कारवाई। नाशिक मे कोर्टात नरवाडी कोर्टामध्ये अज्ञात व्यक्तीने माझ्या नावाचं नामदेव देवराम गावित या नावाचा अर्ज दाखल केला। त्याच्यात आरोपींचा देखील उल्लेख आहे, जे आरोपी त्या गुन्ह्यात अटक होते। असे सर्व अटक करत असताना आरोपींनी डिटेलमध्ये माझे ओरिजिनल सही वापरून माझ्या नावाचा खोटा अर्ज लिहून डिटेल पूर्णपणे त्यांनी लिहिलेले आहे ओरिजिनल आणि डुप्लिकेट सही आणून कोर्टामध्ये माझ्या नावाचा अर्ज दाखल केला। त्याच्यानंतर ग्रामीण आयुक्तालयात त्यांनी अर्ज दिलेला आहे। तर ज्यांनी कोणी हा गुन्हा अर्ज केलेला आहे त्याची सदर चौकशी व्हावा आणि त्याच अर्जात चौकशी कामी मला आज वडनेर पोलीस स्टेशननी बोलवले होते। मी जाधव साहेब यांनी उपनिरीक्षक। तर माझं प्रत्येक सांगणं आहे की माझे नावाचे जे काही प्रत्येक पोलीस स्टेशनला तालुका नाशिक ग्रामीणला जर काही नामदेव देवराम गावित नावाने जर अर्ज कोणी केलेत तर ते अज्ञात व्यक्तींनी केलेत। माझ्या सहीचा दुरुपयोग झालेला आहे असं मी जाहीरपणे सांगतो। आणि जी ट्रॅक्टरची काही आदिवासी बांधवांची व इतर समाजाची जी काही फसवणूक झालेली आहे शेतकऱ्याची ती खरोखर झालेली आहे, त्याचा आम्ही पाठपुरावा शेवटपर्यंत करणारच आहे। पण याच्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा देखील आम्ही कारवाई करणार, त्याची शहानिशा करणार आहेत, त्याचा परिपूर्ण शोध घेऊन आम्ही करणार आहे।